बसा खाली. मागच्या तासाची वह्या पुस्तक बंद करा. मागचा तास होता त्याची वह्या आणि पुस्तक असतील तर बंद करा. सगळ्यांनी पुढे लक्ष द्यायचे. आज आपण एका नवीन पाठाकडे जाणार आहोत आणि त्या पाठाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा बाबी तुम्हाला माहिती आहे. त्याचा तुम्हाला प्रदूषणाचे प्रकार माहिती आहे? सांग प्रदूषणाचे प्रकार. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. अरे वा, छान. बस काय आता मी तुम्हाला काही चित्र दाखवतो तर त्या चित्रामधून काही त्यांनी सांगितलेल्या कोणत्या प्रदूषणाचा कोणता प्रकार तुमच्या लक्षात येतो सगळ्यांनी येणार आहे. ये पुढं. कोणतं? जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पुन्हा बघून घेतला. ठीक, बस क्लिअर. वायू प्रदूषण सगळ्यांना सांगायचं. मोठ्याने सांग. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण. ठीक, छान. बस. मग आता प्रदूषण आहे. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. जल प्रदूषणामुळे कोणते परिणाम होत असतील बरं? सांगा, माहिती असेल तरी सांगा. पाणी दूषित होतं. आणखी अगदी म्हणजे आपल्याला मुख्यतः जे पाणी मिळतं ते मुख्य स्रोताचा नदी, पावसाचं पाणी वेगवेगळ्या जलाशयामध्ये येतं. छोटे तलाव आहेत, नदी आहे, तळी आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पिण्याचे पाणी मिळतं. आणि ते जर पाणी दूषित झालं तर ते जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. आणि अशाच प्रकारचा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ आहे मित्रांनो, पान 81 काढा. जलदिंडी या पाठाविषयी आपण अधिक माहिती पाहणार आहोत. काल एकादशी मागी वारी होती. आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर सारखं मोठं तीर्थक्षेत्र आहे. संबंध महाराष्ट्राचं विठ्ठल हे दैवत आहे आणि विठ्ठलाची वारी होते. मग विठ्ठलाची वारी होते, ती विठ्ठलाची वारी सुरू कुठून होते? येथे कुठून वारी येते विठ्ठलाकडं? आळंदीवरून येते. तसंच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातूनही आळंदीवरून वारी येते. आता कोण सांगेल बरं वारीमध्ये वर्णन? तुम्हाला जसं जमेल तसं सांगा. वारी सांगतो. वारीमध्ये काय काय असतं? पायी चालत पंढरपूरला जातात. अगदी बरोबर. बस. जसं सगळे भक्त पायी चालत पंढरपूरला आळंदीवरून येतात, देहूवरून येतात किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात शेगाववरून वारी येते, अशा वेगवेगळ्या पालख्या सगळे भक्त पांडुरंगाकडे येतात. तसं पाण्याच्या संदर्भामध्ये दिंडी म्हटलं की जशी आपल्याला वारी आठवते तशी ही जी एक मित्रांनो दिंडी आहे, डॉक्टर विश्वास येवले लिखित जलदिंडी या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. जलदिंडी आता थोडीशी टेक्निकल अडचण आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेन. जलदिंडी या पाठाविषयी आपण अधिक माहिती पाहणार आहोत. जलदिंडी हा पाठ डॉक्टर विश्वास येवले यांनी लिहिलेला पाठ आहे. पान नंबर 81 काढलं. सगळ्यांना पुस्तक आहे. पुस्तकात बघा, डॉक्टर विश्वास येवले यांचा जन्म 1960 मध्ये झाला. प्रसिद्ध लेखक, स्त्रीरोग तज्ञ व पर्यावरण अभ्यासक. त्यांची नावाडी योगार्थी, योगार्थू, उवाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी जलदिंडीचा
जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे. नद्यांच्या जलप्रवाहाच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचं काम त्यांनी केलेले आहे. जलदिंडीची गोष्ट या पुस्तकाने हाच प्रवास रसाळ भाषेत लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले, त्यामुळेच नद्यांना लोकमाता म्हटले जाते. परंतु आज वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा आणि चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी तपाहून अधिक काळ सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठामध्ये आपण करून घेणार आहोत. प्रस्तुत पाठा डॉक्टर विश्वास येवले यांनी लिहिलेल्या जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून घेतलेला आहे. सगळ्यांनी ओळीवर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. झुळझुळत्या वाऱ्यानं गुळामुखीचं संगम पात्र आनंदाच्या डोहात उडालेलं, काठावरच्या गर्द झाडी पाखरांचा चिवचिवाट चाललेला, उन्ह डोक्यावर स्थिर झालेली, संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणार. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. ही नौका संगमावर आणली. नौकेचं सुकांग एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकत नौका प्रवाहात खेचली. मी माझ्या मुलाला आणि त्यांच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षाचं वय त्यांचं. शिडाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसला होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगात धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काळजी कशाला. मग काळजी आणि मी तशीच नौका चालवून ठेवली. तरी त्याच्या रागत्या आवाजात विनवण्याचा प्रयत्न केला. शेवटी न राहून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, खडक रस्त्याच्या स्वच्छ पाण्यात तलावात घेऊन चला मला, आणि मग करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही, मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितला आहे. जे पाणी प्यायलं जायचं ते कळकळीने स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वाचा ठेवणार आहोत आम्ही? आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, यावर तरंगत असलेली प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळं काळे झालेले खडक व दलदल झालेली काठावरची माती. एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. काठाजवळ पाण्यावर एक काळी सायक जणू पाणी होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उघडी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर बसवायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणानं काळवंट होतं. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. या जाणीवेनं खांद्यावर भार पडला. नदीचं सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावे आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्या. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचंच काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य आणि सुरुवात कशी करावी? इथपर्यंतचा पाठ तुम्ही व्यवस्थित शांतपणे वाचून घ्या.
कोण सांगेल उत्तर? पाठ वाचलं ना तुम्ही? सांगा कोण सांगणार आहे उत्तर? सांग. पाण्याचा रंग बदललेला होता, त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा रंग सर्वत्र पसरलेला होता, त्याचा रंग बदलला गेला होता आणि उग्र वास आला होता. अगदी छान, चांगला प्रयत्न आहे. आणखी कोण सांगणार? नदीच्या पाण्याचा रंग त्यावर प्लास्टिकच्या पिशव्याचा रंग असलेल्या आणि तसेच अमोनिया वाढलेली त्यावरची जलपर्णी आणि मातीचा कडे बदलला यामुळे पाठावरची माती झाली. छान, मस्त. आता व्यवस्थित लक्ष द्यावे. जलदेवी हा लेखक विश्वास येवले यांनी लिहिलेला पाठ. खरं तर विश्वास येवले हे डॉक्टर आहेत पेशाने, स्त्रीरोगतज्ञ, लेखक आहेत, कवी आहेत, योगगुरु, चांगले योग प्रशिक्षक पण आहेत, सोबत ते पर्यावरण तज्ञ आहेत. नदी किंवा जलप्रेमी म्हणून त्यांची ओळख सबंध महाराष्ट्राला आहे. त्यांचा जन्म 1960 मध्ये झाला. मूळचे राहणारे मुंबईमध्ये, पेशाने डॉक्टर आणि डॉक्टर असतानाही पर्यावरणाचं किंवा समाजासाठी का काम करायचं हा सगळा विश्वास येवले यांचे प्रतिमा आहे. हा जलदेवीचा प्रवास सांगणारी प्रतिमा आहे. पुढे जाऊन त्यांनी जलदेवी प्रतिष्ठान स्थापन केलं. त्याचा हा लोगो, त्याचं बोधचिन्ह जे आहे हे बोधचिन्ह आहे आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून 16 वर्ष गेली 16 वर्ष जलदेवीच्या माध्यमातून नद्या स्वच्छ करणं, नद्याचं प्रदूषण कमी करण्याचं काम ते करत आहे. आणि त्यांच्या काही माध्यमांनी केलेल्या मुलाखती याच्या माध्यमातून काही गोष्ट लक्षात येते. विश्वास येवले यांच्या निवडक ज्या साहित्यकृती आहेत त्याच्यामध्ये जलदेवीची गोष्ट, ज्या पुस्तकातून हा पाठ घेतला तर ते पुस्तक सहज उपलब्ध होतं. सुट्टीत कधी मिळालं तर पुस्तक घेऊन वाचा. नक्कीच आपल्याला पर्यावरणाच्या आणि नदी प्रदूषणाच्या आणि पाणी प्रदूषणाचे बरेचसे उपाय, बरेचशा कृती उपक्रम आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळतात. त्यासोबतच डॉक्टर विश्वास भोसले येवले यांनी नावाडी हे पुस्तक कादंबरी लिहिली. योगार्थू नावाचं त्यांचं पुस्तक आहे, जे योगाच्या संदर्भात योगगुरु म्हणून ते काम करतात, योगाचं प्रशिक्षण देतात. त्याच्या संदर्भातही माहिती आहे. उवाच अशी एक साहित्यकृती आहे ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त आहे. योगार्थू हे पुस्तक आहे. 24 तासांचा योग, अशा बरेचशा साहित्यकृती वैद्यकीय पेशामध्ये असतानाही डॉक्टर विश्वास येवले यांच्याकडून लिहिल्या गेल्या आहेत. आता या चित्रांमधून या चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करावे. आपल्याला ही गोष्ट लक्षात येते, लेखक काय सांगतायत तर त्याच्याकडे जाण्याअगोदर आपल्याला पर्यावरणाच्या संदर्भात जे जलप्रदूषण होतं त्या जलप्रदूषणाचे वेगवेगळ्या भाग आपल्याला चित्राच्या माध्यमातून लक्षात येतो. वेगवेगळ्या कारखान्यांमधून पाणी सोडलं जातं आणि ते वेगवेगळी रसायनं मिश्रित असतात. ते रसायन मिश्रित पाणी डायरेक्ट नदीमध्ये प्रत्यक्ष आपण पोहोचलेलं पाणी जे आहे तर त्याच्यामुळे तिथलं नदीचं पाणी हे प्रदूषित होतं. पुढे जाऊन ही नदी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करते आणि काही लोक हे नदीचं पाणी पिण्यासाठी वापरतात आणि मग त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा मानवी आरोग्यावर होतो. या चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा. आता हे जे वर्णन केलेलं आहे हे मुळामुठाच्या पात्राचं आहे. लेखकांनी जे वर्णन केलं की मुळामुठा नदी ही सह्याद्रीच्या काड्याकोपऱ्यामध्ये उगम पावलेली मुठा नदी ही मोठी आहे, पात्र मोठं आहे. मुळा नदी ही त्याची उपनदी आहे. या दोन्हीचा संगम झालेला आहे. नदीचा संगम या शब्दाचा अर्थ काय? एक आहे. कोण सांगते? सांग तू. अनेक एकत्र संगम. छान, मस्त आहे. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा नद्यांचा एकत्र येणं त्याला संगम असं म्हणतात. नद्याच नाही, रस्ते पण एकत्र येतात तरी पण त्याला संगम म्हणतात. पण इथं जो शब्द प्रयोग आलेला आहे तो संगम हा नदीच्या संगम या अर्थाने आहे. म्हणजे इंद्रायणी जुळवून वाऱ्यानं मुळामुठेचा संगम, म्हणजे जे नदीचं सौंदर्य आपण बघतो किंवा एक आपल्याला सौंदर्य म्हणून आपल्याला जे भावलं जावं अशा प्रकारचं वर्णन लेखकाने याच्यामध्ये केलेलं आहे. मुळामुठेचं जे पात्र आहे स्वच्छ नदी आहे. दोन नद्या एकत्रित त्याला मुळामुठा आलेला आहे आणि मग एकत्रित कोण पात्र पुढे प्रवास करत आहे. नदी काठाच्या दुतर्फा दोन्हीकडे हिरवीगार झाडी आहे, गर्द झाडी त्याच्यामध्ये आहे आणि मग त्या झाडांमध्ये निथळ असं स्वच्छ पाणी आहे. त्या पाण्यामध्ये नाव आहे. हे जर वर्णन आपण लक्षात घेतलं तर जणू काही आपल्याला हे चित्र असं सांगतं की मुळामुठीचंच पात्र आहे का काय. म्हणजे दोन झाडे, दोन्ही बाजूला दुतर्फा झाडं आहेत, शांत संथ असं स्वच्छ पाणी आहे. त्याच्यामध्ये नाव आहे. नावामध्ये शीड असलेली नाव आहे. शीड या शब्दाचा अर्थ कोण सांगेल? शीड कशाला म्हणतो आपण? लक्षात घ्या. हा जो कपडा बांधलेला आहे हा नावेमध्ये अशा पद्धतीने बांधलेला असतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे वारा जो आलेला आहे तो वारा या कपड्यामध्ये साठवला जातो. कपडा वाऱ्या त्याच कपड्यामध्ये
सुकाणू आहे, नावेचा सुकाणू हा नावाड्याच्या हातामध्ये असतो. विश्वास येवले हे नावाडी म्हणून स्वतःच्या याच्यामध्ये आहे. आणि मग त्यांनी नाव काय केलेले आहे तर धुळकण पाण्यामध्ये नाव सरकवलेले आहे. हे नाव सरकत असताना सीड वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला राहील, म्हणजे वारा पूर्ण त्याच्यामध्ये भरलं जाईल त्याचा विचार केलेला आहे. सोबत सुकाणू आहे, त्याच्या माध्यमातून म्हणजे या नावामध्ये हा भाग नावाडी आणि एकाच बाजूला सीड आहे. काही नावामध्ये सुकाणू नाव हे समोरच्या बाजूला असतं. हे असाही भाग त्याच्यामध्ये नावेची रचना त्याच्यामध्ये असते. म्हणजे काही लहान लहान मुले, लेखकाचा मुलाचं वय 6-7 वर्षाचं आणि त्याचे काही मित्र नावेमध्ये बसले आणि त्यांचा अट्टास काय तर आम्हाला नाव शिकायचे, नाव शिडायचे आहे, नावेला सुकाणू आहे. आणि मग हा सुकाणू त्यांनी काय केलं, पटकन नाव पाण्यामध्ये सोडून खेचली गेली, नाव पाण्याच्या प्रवाहामध्ये टाकली गेली. आता या बाजूचं चित्र आपण बघितलं तर इथं हे सगळं शक्य आहे का तर नाही. पाण्यामध्ये जे पाणी हे प्रदूषित आहे, वेगवेगळे रसायन मिश्रित पाणी त्याच्यामध्ये आलेलं आहे, सगळा कचरा आहे, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, जलपर्णी त्याच्यामध्ये आहे आणि तरीही नावाडी त्याच्यातून वाट काढत पुढे जात आहे. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला त्याच्यामधून लक्षात येतात. चित्राचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर जलपर्णी किंवा प्रदूषित पाणी आणि प्रदूषित नदी आणि स्वच्छ नदी हा भाग आपल्याला त्याच्यामधून लक्षात येईल. ठीक आहे. म्हणजे लेखकाने मुलाला काय सांगितलेलं आहे, त्यांना असं वाटलं की मुलाला 6-7 वर्षाचा मुलगा आहे, त्याला आता नाव शिकवायचे, नाव चालवायला शिकवायचे. नाव चालवायला शिकणं, सायकल चालवायला शिकवाय तुम्ही, सायकल चालवायला शिकवताना कोणी मदत केली असेल, बरोबर आहे की. म्हणजे शिकवत असताना सुरुवातीला आपल्याला कोणाच्या मदतीची गरज असते. आणि मग तसंच लेखकाला काय वाटलं, 6-7 वर्षाचा मुलगा आहे, त्याला मला नाव चालवायला शिकवायचे. त्याच्यासाठी त्यांनी इंद्रायणीच्या मुळामुठीच्या पात्रामध्ये, इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये नाव घेऊन गेले आणि नाव घेऊन गेल्यानंतर मुलं बसली. सुरुवातीला लहान मुलं आहेत, 6-7 वर्षाची, पहिली दुसरीची मुलं आहेत, अगदी उत्साहाने नावेमध्ये बसली. आता नाव शिकायचे, आनंद आहे, उत्साह आहे. आणि मग त्या आनंदाच्या उत्साहाच्या भागामध्ये नाव असे पुढे जात होते. जसजशी नाव पुढे जायला लागली, पहिल्यांदा सुरुवातीला उत्साहात असणारी मुलं पुन्हा मात्र काय करायला घाबरू लागली, भीतीयुक्त त्यांच्या चेहऱ्यावर सगळे भाव यायला लागले. आणि मग त्याच्या माध्यमातून ती भीती, त्यांचा उत्साह हा भीतीत रूपांतर झाला. आणि मग जसं पुढे जायला लागलं तसं मग त्या लेखकाला त्या मुलाने सांगितलं की बाबा नको, आता पुढे नको, बस. म्हणजे नाव शिकायची होती, उत्साह होता, आनंद होता, परंतु आता बस, आता नको. कशासाठी तर पुन्हा लेखकाने सांगितलं अरे आपण नको, काही नाही ना, म्हणजे सीड आहे, नावाला सुकाणू आहे, मी सोबत आहे, तुला बोलता येतं, तुम्हाला बोलता येतं, घाबरायची काहीच गरज नाही, तुम्हाला तर बोलता येतं. तरीही हे ऐकून घेतलं, तरीही नाव पुढे जात होती आणि ती मुलं विनवण्या करत होती, मुलं विनवणी करायची, आता तुम्ही पुढे घेऊ नका, आता नको जायला. मग लेखकाचा गर्व असायचा की हे का नको म्हणताय तर खोल पाण्यामध्ये नाव जाते आणि बुडण्याच्या भीतीपोटी हे नको म्हणताय, ते त्याला तिथंच थांबायचंय. पण कारण तसं नव्हतं, कारण काही वेगळंच होतं. म्हणजे पुढे गेल्यानंतर मात्र काय केलं, त्या मुलांची भीती अनावर झाली आणि मग त्या मुलांनी मात्र काय केलं, त्या बाबांना म्हणजे लेखकाला विनवणी केली की आता तुम्ही थांबा. आणि मग ते न राहून त्या एका ठराविक भावनेच्या टप्प्यावर त्या लेखकाने काय केलं, भित्रट कुठला आपण जर सायकल चालवते, आता तू चालव. आणि मग शेजार शिकवताना काय करतात, आता तू चालव, नाही तरी पण तुम्ही धरा. आणि मग अशा टप्प्यावर नाही भित्रट कुठला, मग त्या भित्रट म्हणलेल्या गोष्टीचा त्या लेखकाच्या मुलाला राग आला. मग राग आल्यानंतर त्यांनी काय केलं की तुम्हाला असं वाटेल की मी भित्रट नाही, मग हे समजून कसं सांगायचं, अगदी करारी चेहऱ्यानी, करारी या शब्दाचा अर्थ कोण सांगेल, धाडसी. बघ आणखी रागे, अगदी बरोबर, करारी म्हणजे रागे. म्हणजे त्या मुलाने काय केलं, करारी चेहरे रागवून, भीती नाही, मी भीत नाही, रागीट चेहऱ्याने त्यांनी काय आवाज वाढवून रागीट चेहऱ्याने सांगितलं की तुम्हाला असं वाटतं का की मी नदीत खोल पाण्यात यायला भिजतोय, नावेतून पडतोय, याची भीती मला वाटते, मला पोहता येतं हे तुम्हाला माहिती. मग तसं असेल तर तुम्ही खडक बसल्यामध्ये चला, खडक बसल्या धरणामध्ये चला आणि खडक बसल्यामध्ये मध्यभागी मला नावेतून घेऊन जा आणि मग तिथं नाव पलटी करा, नाव उघडी करा. जरी मी पाण्यामध्ये पडलो तुम्हाला पोहता येतं, मी तीर्थाला व्यवस्थित येऊ शकतो. तो आत्मविश्वास आपला आहे. तर त्याच्यामध्ये खरी भीती काय होती तर त्यांना पोहता येत नाही हे नाही, तर ते मूळ भीती जी आहे ती पुढे घेऊन राहणार. मुलं ते लहान मुलं काय सांगितले की आम्ही भीतोय, हे पोहता येत नाही म्हणून नाही भीत, तर या नदीच्या पाण्याला भीत आहे. नदीचं पाणी बघा किती अस्वच्छ आहे, गलिच्छ आहे, त्याचा वास येतोय, सगळं प्लास्टिक त्याच्यावर पडलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये आता मात्र मग लेखकांना असं लक्षात आलं की दररोज आपण याच्यातून प्रवास करतो, दररोज आपण ह्या इंद्रायणीचा एवढा प्रवास करत असताना आपण बघतोय काय तर स्वच्छ किनारा बघतो, त्याची झाडी बघतो, सूर्यकिरण म्हणजे मावळतीचा सूर्य बघतो,
निसर्ग सौंदर्य म्हणून अनुभवतो, पण आपण कधी पाण्यामध्ये जाणीवपूर्वक बघण्याचं म्हणून आपल्यामध्ये कधी आलं नाही. आणि ते मुलांच्या माध्यमातून ही गोष्ट त्याची जाणीव त्यांना पहिल्यांदा झालेली आपल्याला दिसायला लागते. आता जलदिंडीच्या प्रवासातून लेखकाने ज्या बाबी केल्या तर पुन्हा लक्षात आलं की म्हणजे मुलांच्या संदर्भात मुलांनी काय केलं, लेखकाला हे लक्षात आणून दिलं की नदीचं पाणी किती प्रदूषित आहे. आणि मग त्या प्रदूषणाच्या ह्याच्यामध्ये प्रदूषणाचं वर्णन करत असताना लेखकाने काय सांगितलेलं, त्या जलपर्णी होती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रसायनं त्याच्यामध्ये मिश्रित होत होती, वेगवेगळ्या प्लास्टिकचा कचरा पडलेला होता, त्याच्यामध्ये टायर असतील, प्लास्टिकच्या बाटल्या असतील, वेगवेगळा कचरा होऊन नदी ही प्रदूषित झालेली होती. त्याचा उग्र दर्प येत होता. उग्र दर्प या शब्दाचा अर्थ काय असेल, कोण सांगेल? घाण वास. पाण्यामध्ये दररोज आता बघा, आपण असं लक्षात घेऊ, आपण जिथं राहतो त्या परिसरामध्ये जर असा घाण वास असलेला परिसर असेल तर ती दुर्गंधी दररोज आपल्याला सहन होणार आहे का? नाही. पण लेखक रोज तिथून प्रवास करते, तरी त्या मुलांनी त्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली की पाणी, नदीचं पाणी हे किती प्रदूषित आहे. मग लेखकाला असं लक्षात आलं, त्याच्यामधून तरुणांनी ही गोष्ट लक्षात घ्या, भीमाशंकरचा अभयारण्य आहे, त्याच्यानंतर भीमा नदी नदी आहे, आणि नदीमध्ये मुळा मोठा नदी आहे, इथं पवना नदी आहे, त्याच्यानंतर मुळा मोठाचा उगम आहे, संगम आहे, आणि ती नदी अशीच पुढे वाहत भीमेला येऊन म्हणजे भीमा नदीचा प्रवास मोठा आहे. आपण जर पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा नकाशामध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा लक्षात घेतलं तर इंद्रायणी दिसली आपल्याला, इथं भीमा आहे, मुळा मोठा आहे, आणि पुण्यामध्ये मुळा मोठ्याचा संगम आहे. मुळा मोठा नदी एकत्रित येऊन पुन्हा ती इंद्रायणीला मिळतात. तुळापूर माहिती आपल्याला कशासाठी प्रसिद्ध आहे? छत्रपती संभाजी महाराज समाधी. अगदी बरोबर, छान. म्हणजे इंद्रायणीचा जो घाट आहे तर तो बरोबर, त्याच्यानंतर ही नदी अशीच भीमा नदी हे पुढं मोठं घेऊन प्रवास करते, नरसिंहपूर पासून पुढं सोलापूरमध्ये पंढरपूरच्या तिथं माहिती, पंढरपूरला भीमा नदी आहे, तिथं पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने भीमा ओळखली जाते. संबंध जे भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात तर ते चंद्रभागेमध्ये केलेलं स्नान हे पवित्र मानलं जातं. एकंदरीतच महाराष्ट्रात नाही तर भारतभरामध्ये आपण माणूस हे नदीला माता, नदीला जननीचा दर्जा दिलेला आहे. आणि मग हे जे भाविक आहे, जे काय पाप केलेलं असेल किंवा जे काही दुष्कर्म केले असेल तर ते माझी डुबून घेण्यासाठी स्वतःला पवित्र करायचं असेल तर साधन कोणतं आहे? पाणी, आणि तेही नद्यांचं पाणी. आणि ही नदी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला जोडलेले एक अविभाज्य घटक आहे. त्याच्यामुळे ही भीमा येते, आणि करमाळ्याजवळ माढा तालुक्यामध्ये उजनी या ठिकाणी उजनी डॅम आहे, आणि उजनीचा जो जलाशय आहे हा भीमा नदीवरचा जलाशय, शिवसागर हा जलाशय त्याच्यामध्ये आहे. आणि ही नदी पुढं जाऊन भीमा आणि सीना नदी एकत्रित येतात, त्याला पुढं संगम आहे. दक्षिण सोलापूरमध्ये पुढं संगम हे ठिकाण आहे, तिथं सीना आणि भीमा नदी ह्या दोन्ही नद्या एकत्रित येतात. आणि ही नदी तशीच भीमा नदी कर्नाटकातून पुढं बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे हा जो एक नदी फक्त एवढ्या पुरताच नाही, पुणे जिल्ह्यातला, पुणे शहरापुरता किंवा सोलापूर जिल्ह्यातला प्रवास करत नाही, तर तो असा हजारो किलोमीटरचा प्रवास करत करत समुद्रापर्यंत जाते. आळंदी पासून पंढरपूर पर्यंतचा प्रवास आहे. आळंदीला निघालेली दिंडी भाविक भक्त कुठपर्यंत घेऊन येतात? पंढरपूर पर्यंत. 450 किलोमीटरचा प्रवास आहे, आणि हा 450 किलोमीटरचा प्रवास काही दिवसांमध्ये करायचा आहे. लेखकांनी तीच गोष्ट ठरवली, नदी प्रदूषण आहे, हे नदी प्रदूषण आपल्याला त्याचा पर्याय करायचा आहे, आणि नदी जी प्रदूषित झालेली आहे त्या प्रदूषणापासून नदीची मुक्तता करायची आहे, पर्यायानं आपली माणसाची मुक्तता करायची आहे. आणि त्या प्रदूषित नद्यांना करायचं असेल तर काय करायचं आहे? कारण लेखक ज्या वयाचे 1960 ला जन्म आहे त्यांचा, 1960 पासून आतापर्यंतचा विचार केला, मागच्या दशकापर्यंतचा विचार केला तर जवळजवळ 50-55 वर्षाचा त्यांचा विषय, त्यांच्यामध्ये त्यांनी नद्यांचं खूप सौंदर्य बघितले. म्हणजे त्यांच्या काळामध्ये नदीचं पाणी प्यायला आणायचे. आता पाणी तुटी जाऊन पाणी मिळतं, परंतु त्या काळामध्ये महिला काय करायच्या, नदीच्या ज्या गावरी असेल तर त्या नदीमध्ये जाऊन स्वच्छ करायचं, नदीचंच पाणी प्यायला घरात घेऊन यायचं, आणि घरातली सगळी माणसं, गावातली सगळी माणसं हे नदीचंच पाणी प्यायची. म्हणजे पिण्यासाठी स्वच्छ पाणी जेवढं आहे तर तेवढं पिढ्यानपिढ्या वापरलेलं पाणी, आणि ती नदी बघितली स्वच्छ. आणि आज त्या नदीचं स्वरूप काय झालेलं आहे तर ती नदी प्रदूषित झालेली आहे, आणि ह्या प्रदूषित नदीला आपल्याला स्वच्छ करायचंय. तर मग पर्याय काय आहे आपल्याकडे? तर आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. मग मला काय करायचंय? स्वतःला
आठवतात, त्यांना फक्त त्यांच्या आईचे शब्द आठवतात आणि मग त्यांच्या आईने त्यांना सांगितलं असतं की वाट कोणाची बघणार आहे सर, कोणतरी मदतीला येईल, कुणाच्या तरी मदतीला हात येतील, त्यांच्यासोबत मी एकत्र येईल आणि मग मी नदीचं प्रदूषण दूर करेन, असं न करता स्वतःचेच हात जलपर्णी काढायला किंवा प्रदूषणापासून नदीची मुक्तता करायला का नाही वापरत. आणि मग त्या मात्र ते काय करतात, त्यात आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. याची जाणीव कोणी करून दिली? मुलांनी. मुलं जर हवेत बसली नसती तर प्रदूषणाची तेवढं भान त्यांना आलं नसतं आणि ते आलं नसतं तर नदीचं तेवढं निरीक्षण त्यांनी केलं नसतं आणि नदीची पहिली त्या प्रदूषणाची सुटका जलपर्णी करून नदीला सोडवावं, सुटका करावी, नदीला मोकळा श्वास घ्यावा घेण्यासाठी त्यांना मदत करावी, हा विचार त्यांच्यामध्ये कधीच आला नसता. मग त्यांनी काहीतरी करायचं आहे. मित्रांमध्ये सगळ्या गेले, नदीचं सौंदर्य अनुभवलेलं आहे, तर ते नदीचं पूर्वापार सौंदर्य आपल्याला नदीला पुन्हा बहाल करायचंय. याच्यासाठी मला काहीतरी करायचंय. जे काही मित्र आहेत, तर जे काही आर्टिस्ट आहेत, तर समविचारी माणसं एकत्रित येऊन त्या नदीचं प्रदूषण मुक्त करायचंय. तर इथपर्यंतचा विचार किंवा तो भाग त्यांना लक्षात आणण्याची जाणीव त्यांना झाली की आपल्याला नदीला पर्यावरणातून मुक्त करायचं आहे, प्रदूषण मुक्त करायचं आहे. आणि त्याच्यातून मग पुन्हा जलदिंडी हे प्रतिष्ठान किंवा हा एक विचार आहे. आता आपला पाठ इथपर्यंत जातो, आपला पाठ इथं संपतो म्हणजे जलदिंडीचं योगदान काय आहे. तर या पाठामधून लेखकाने काय केलं, तर हा जागर करायचा, जागर कुणामध्ये करायचंय? शालेय विद्यार्थ्यांमध्ये. हा शालेय विद्यार्थी, कारण आजचे विद्यार्थी त्यांच्या भूमिकेचे नागरिक आहेत, वाड्या वस्त्यांमध्ये राहतात, त्या ठिकाणची म्हणजे नदी स्वच्छ करायची तर त्यांची जबाबदारी त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा स्फुल्लिंग क्षेत्र जास्त गरजेचं आहे, तो भाग लक्षात घेतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळ्या नद्यांचं पाणी आहे, नद्यांचं पावित्र्य लक्षात आणून द्यायचे, तर ह्या लहान मुलांच्या मनामध्ये त्या सगळ्या भाव निर्माण केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी जलदिंडी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केलं. आणि हा प्रवास आपण बघतोय, सगळे भाविक रस्त्याने येतात, वाहनातून येतात. यांचा प्रवास मात्र लेखकांचा आणि त्या सगळ्या समविचारी माणसांचा प्रवास हा नदीच्या पात्रातून आहे. 450 किलोमीटरचा प्रवास नदीच्या पात्रातून होतोय आणि हे जलदिंडी आहे. तर त्याच्या माध्यमातून काही शैक्षणिक संस्था, जसं आपलं महाविद्यालय आहे, COEP पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, किंवा त्याच्या संदर्भात काही संघटना आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, वेगवेगळी शासन स्तराची वेगवेगळी मंडळे, तर तेही त्यांना पुढं जॉईन झालेली आहे. म्हणजे त्या कामामध्ये त्यांना त्यांनी मदत केलेली आहे. ही काही चित्र आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांचा जो प्रवास आहे, आपण आपल्या गावामध्ये दिंडी आणि दिंडीचं स्वागत होतं, सगळ्या भाविकांना जेवण भोजन वगैरे कीर्तन होतं, भजन होतं, इतरही त्याच गोष्टी होतात, भजन कीर्तन होतात. परंतु सगळा जागर कशाचा आहे, तर जल प्रदूषणाचा, पर्यावरणाचा आहे, पर्यावरण वाचवण्याचा आहे, झाडे लावण्याचा आहे, जलसाक्षरतेच्या संदर्भात आहे, जलसुरक्षेच्या संदर्भात आहे. म्हणजे एकंदरीत पाणी वाचवा, पाणी अडवा किंवा पाणी हेच जीवन आहे ही गोष्ट जर सांगायची असेल तर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, जलदिंडीच्या माध्यमातून कानांपर्यंत तुळापूरच्या संदर्भात म्हणजे इंद्रायणी तुळापूरला जे आहे तर ते पात्र आणि मग पुढे येणारे पात्र, तर त्याचा थोडासा आपल्याला अंदाज येण्यासाठी म्हणून जलदिंडी नदीच्या पात्रातून दिंडी तिथं येते, तिथंच संदर्भात सगळ्या गोष्टी होतात आणि नदी पुन्हा पुढच्या म्हणजे जलदिंडीची यात्रा ही नदीच्या पात्रातूनच पुढच्या मार्गाकडे मार्गस्थ होते. म्हणजे ते कुठेही बाहेर इतर ठिकाणी हायवेला येणं वगैरे कुठलाही त्याच्यामध्ये होत नाही. ठीक आहे, त्या चित्रातून लक्षात घेऊ. तुळापूरचा घाट आपल्याला सहज माहिती दिसतो आहे. पवना नदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती पुढे आता आपण जो प्रवास बघितला त्या पद्धतीने ते पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला चित्र असतं. म्हणजे नदीची जी अवस्था आहे, नदीची अवस्था जी लेखकांनी वर्णन केलेली आहे, नदीच्या पाण्यामध्ये जलपर्णी आहे, ती जलपर्णी काढायची. जलपर्णी याचा अर्थ कळतं? कोण सांगेल जलपर्णी? गवत, परंतु ते पाणी दूषित करतं, पाण्यातले जे आवश्यक सगळे जे घटक आहेत ते शोषून घेतं आणि पाणी प्रदूषित केलं जातं. वास आणि त्याला मग काही छोट्या वस्तू, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, काही वस्तू असतील त्याला अडकणं, त्याच्यातून घाणीत वास, त्याच्यामध्ये दुर्गंधी सुटतो वगैरे सगळा त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळे मूळ पहिलं काम काय तर आपल्याला प्रदूषण मुक्त जलपर्णी काढायचे, प्लास्टिक बाजूला करायचे, टायर्स असतील, बाटल्या असतील, या सगळ्यांना बाजूला करायचे आणि नदीला त्याचा प्रवाह मोकळा करून द्यायचा पाणी प्रवाहित करण्यासाठी. आणि मग असं काहीतरी करण्याच्या संदर्भात लेखकांनी हे दोन म्हणजे पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा जो आपला संदर्भातला भाग होता तो आपण लक्षात घेतला. म्हणजे आता आपण म्हणजे तिथपर्यंतचा पाठ आपला स्पष्टीकरणामध्ये अशा प्रकारे आज आपण तिथपर्यंत म्हणजे हे मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आपल्याकडे बोर्डाची वेगळी सोय नसल्या कारणाने आपण ठीक आहे.
सांगा. हा बरोबर. पहिल्यांदा नदी घाणीची अस्वच्छता असलेल्या दुर्गंधी आहे आणि त्यानंतर त्या यंत्रणे काम केल्यानंतर स्वच्छ झालेली आहे, पाणी स्वच्छ झाले आहे, वातावरण आणि पोषक आपला वर्ग आठवीचा आपल्या शाळेच्या नववीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी ह्याच्यावर काम केलं. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रयोग मांडला आणि त्या यंत्राच्या माध्यमातून जलप्रदूषण हे दूर करता येतं, जलप्रदूषणावर उपाय करता येतो आणि मग नदीचं पाणी स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा नदीच्याच पात्रामध्ये पुरवता येते. याच्या संदर्भामध्ये विज्ञानाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आपल्या शाळेतल्या नववीच्या विद्यार्थ्यांनी. बस वही लिहून घ्या. हे शब्द आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे की नाही. परीक्षेमध्ये समानार्थी शब्द लिहा, शब्दाचा अर्थ लिहा, वाक्प्रचार लिहा, हे बरोबर. झालं लिहून. लेखक मुलांना कशाचे प्रशिक्षण देत होते? कोण सांगेल उत्तर? लेखक मुलांना नाव चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. नाव चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. बस काय छान. मुलांचा आत्मविश्वास कशातून दिसतात? अगदी बरोबर. आणखी कोण सांगेल? बरोबर आहे, चांगला माहिती. आणखी कोण सांगणार आहे? लेखक त्याला रागवून घुंगट म्हणाले, त्यामुळे तो मुलाचा आत्मविश्वास वाढला. त्यांना वाटले की आपण धरणामध्ये गेल्यावरती करू पोहू शकतो आणि तिथनं हे करू शकतो. अगदी बरोबर, छान. बस. नदीच्या पाण्यातील प्रदूषण कशामुळे लक्षात आले? नदीमध्ये असलेला कचरा, घाण, गवत या सगळ्या माध्यमातून नदीचं प्रदूषण दिसून आलं. आणखी कोण सांगेल? चांगला प्रयत्न. त्या मुलाच्या उत्तरावर प्रदूषणाकडे लक्ष गेलं. एक नदीमध्ये ज्याच्या बाजूला आहे त्याचं वर्णन त्या मुलांनी केल्यामुळं प्रदूषण झालं. या. पाण्यातला प्रदूषण घटक सांगितले ना वेगवेगळे घटक. एक या घटक कोणता पण आहे? छान. बस चालेल.
तपासणार आहे. झालं? या पाठाविषयी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर डॉक्टर विश्वास येवले यांच्या मुलाखती किंवा जलदिंडीचा जो प्रवास आहे, जलदिंडी प्रतिष्ठानने केलेलं जे काम आहे, तर याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर या YouTube लिंक आहे, तर या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपला पाठही अभ्यास येतो. त्याच्या संदर्भात अधिक माहिती घ्यायची असेल तर ती माहितीही आपल्याला घेता येते. त्याच्यामुळं आवर्जून त्याचा विचार करा. अशा प्रकारे आज आपण डॉक्टर विश्वास येवले यांनी लिहिलेला ललित लेखनातील जलदिंडी हा पाठ अभ्यासला. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील तासिकेला पाहू. वेळ